नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेमध्ये काय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला. कामिनी कमळी एकमेकांच्या विरोधात उभे असतात आणि काहीही करून कमळीचा नाश करायचा कामिनीला एवढंच समोर दिसत असतं. कमळीचा नाश करून सगळी संपत्ती अनेकाला मिळवून द्यायची यासाठी कामिनीने पुरेपूर धडपड केलेली असते. यासाठी ती काहीही करायला तयार असते आणि तिने ते केलेलं सुद्धा असतं. मित्रांनो, हा डाव तिच्यावर कसा उलटला आणि कामिनी हे सगळं काही करून कशी तिच्या जाळ्यात अडकली आणि शेवटी काय, कधीही विजय होत असतो तो सत्याचा. आणि या वेळेला सुद्धा तेच झालेलं असतं. कमळीला न्याय मिळालेला असतो. कमळी आता न्याय मिळवलेला असतो आणि ताठमानेने जगत असते. कामिनी मात्र जेलमध्ये जाऊन खडी फोडत असते. मित्रांनो, आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत कामिनीने असं काय कृत्य केलं की डायरेक्ट तिला जेलमध्ये जाऊन खडीच फोडायला लागली. काय काय कारनामे केले आणि कोणत्या प्रकारे तिने क्रूरपणा करून स्वतःच्या हाताने जेलमध्ये जाण्याचा रस्ता शोधला, हे बघायचं असेल मित्रांनो तो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण बघितलेलं असतं की कामिनीला काहीही करून कमळीच्या काटा काढायचा असतो, कमळीला रस्त्यातून दूर करायचं असतं. कमळी तिला नकोच असते. काहीही झालं तरी कमळी मला नकोच हे तिचं ध्येय असतं. त्यासाठी धडपड करत असते, प्रयत्न करत असते की कमळी रस्त्यातून कशी जाणार. किती किती काय काय कारस्थानं केली आपण तर आत्तापर्यंत बघितलीच आहे. प्रत्येक वेळेला कमळीला हाणून पाडण्यासाठी धडपड केलेली असते. जेव्हा DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात ते पॉझिटिव्ह आलेले असतात त्यावेळेला असं वाटतं की पैसे देऊन राजनने बदललं, म्हणून रिपोर्ट पॉझिटिव्ह आले की कमळी राजनचीच मुलगी आहे. हे पैसे दिल्यामुळे सगळ्यांच्या समोर आले. खरं तर एखाद दिवस त्या डॉक्टरचा खरेपणा सगळ्यांच्या लक्षात येतो की हा पैसे देऊन कोणाचंच कामं करत नाही, जे खरे तेच रिपोर्ट बनवतो. तेव्हा कामिनीचे डोळे उघडलेले असतात. कामिनीच्या लक्षात येतं की हा डॉक्टर पैसे घेत नाही आणि जो रिपोर्ट खरा आहे तोच दाखवतो. मग जो कमळी आणि राजनचा रिपोर्ट आहे त्यामध्ये असं असतं की कमळीच राजनची पोरगी, म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह असतो. कामिनी तिच्या डोक्याला फार त्रास देते. हे कसं शक्य आहे? खरंच कमळी राजनची पोरगी आहे का? तर आता मात्र या सगळ्या गोष्टींच्या तळागाळाशी जायचं आणि कमळी आणि राजन खरंच मायलेकरं आहेत का हे बघायचं असतं. कमळीचा बाप जर राजन असेल किंवा राजनची पोरगी जर कमळी असेल तर हे शक्य कसं आहे? त्यासाठी राजनची बायको सरू हिचा शोध घ्यायला लागणार, म्हणजे गौरीचा शोध घ्यायचा, नंतर काय ते सगळं सगळं काही शोध घ्यायचा आणि खरंच ही त्याचीच मुलगी आहे का हे शोधायचं असतं. आणि त्याची मुलगी असेल तर जीवे मारायची बरोबर कामिनीने ठरवलेलं असतं. कामिनी आता तिच्या पद्धतीने शोध सुरू करते आणि राजन, गौरी, लग्नाच्या आधीचे फोटो, लग्नानंतरचे फोटो, लग्नानंतर गौरी कुठे गेली, कोणत्या अवस्थेत जगली, राजन आणि तिचं कॉन्टॅक्ट होतं का, आणि राजनला आणि गौरीला एक पोरगी झाली होती, ती पोरगी कुठं आहे, काय, सगळ्या सगळ्या गोष्टींचा ती अगदी तळाशी जाऊन प्रयत्न करते, शोध घेते. आणि तिला कळालेलं असतं की हो, कमळी ही अन्नपूर्णा आजीची सख्खी नात आहे, राजनची सख्खी मोठी मुलगी आणि गौरीची आणि राजनचीच मुलगी आहे. तिने जो ड्रामा केलेला असतो खोटी नात बनवून येण्याचा, तो ड्रामा नाही तर ती खरंच त्यांची नात असते आणि खरंच मुलगी असते राजनची. आता मात्र कामिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तिला जब्बर असा धक्का बसलेला असतो की आता करायचं काय. ही जर याची सख्खी पोरगी आहे तर कधी ना कधीतरी ही गोष्ट समोर येणार आणि कमळीला सगळी काही प्रॉपर्टी मिळणार, माझ्या अनिकाला त्यातला एवढाचा सुद्धा काही भाग मिळणार नाही. मग या सगळ्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही. शेवटी कमळी आणि कमळी सगळ्या गोष्टींची मालकीण होणार आणि सगळं काही कमळीच्या हातात सत्ता येणार. हे अजिबात कामिनीला सहन झालेलं नसतं. ती आता विचार करायला लागते की या गोष्टीचं करायचं काय. खरंच जर याची मुलगीच नाहीये ही तर आता उपयोग काय आपला, आपण काहीच करू शकत नाही आहोत. मग आता ती विचार करते की याच्यावर काहीतरी उपाय शोधायचा आहे. कमळी राजनची पोरगी हे तर कळालेलं आहे, पण हे कुणालाच माहीत नसतं की कमळी आणि राजन खरंच बापलेका आहेत म्हणून. आता मात्र हे कुणाला कळू नये आणि कुणाला माहितीच होऊ नये यासाठी कामिनी तिचं डोकं वापरते, गुंडांना पाठवते. कमळी ज्या गाडीत बसली आहे त्या गाडीचं ब्रेकच फेल करायचं असं तिने ठरवलेलं असतं. जबरदस्त असा कमळीचा ॲक्सिडेंट घडवायचा आणि कमळीला जीवे मारायचं. राजन चांगला असतो, कमळी चांगली असते, हे चांगले दोघं मिळून चांगलंच काहीतरी करणार यात काही शंकाच नाही. पण क्रूर कामिनीला फक्त वाईटच गोष्टी दिसत असतात. तिने आता ठरवलेलं असतं काहीही करायचं, फक्त आणि फक्त कमळीला रस्त्यातून बाजूला करायचं. एकदा का कमळी रस्त्यातून बाजूला गेली, कामिनीचा रस्ता मोकळा होणार असतो, सगळी प्रॉपर्टी तिच्या नातीला मिळणार असते. कामिनी इतक्या खालच्या पातळीला गेलेली असते, इतक्या खालच्या पातळीला गेलेली असते की कमळीची तिने सुपारी देऊन टाकलेली असते. काहीही करायचं, कसंही करायचं, पण या कमळीला रस्त्यातून बाजूला करायचं. कोणत्याही दृष्टीने कोणत्याही प्रकारे कमळी रस्त्यातून हटली पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात असतं आणि तिने ते बरोबर सुरूही केलेलं असतं. आता मित्रांनो, ऋषी म्हटलेलं असतो की जोपर्यंत ऋषी कमळीच्या आयुष्यात आहे तोपर्यंत कमळीच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये.
मी कमळीला काही एक होऊ देणार नाही आणि कमळीसाठी मी प्रत्येक वेळेला लढायला तयार आहे. आता मात्र कामिनी असो किंवा कुणी असो, कमळीशी 2 हात करायचे असतील तर आधी ऋषीचा सामना करायला लागणार आणि मग कमळीपर्यंत पोहोचणार. त्यामुळे ऋषी आता कमळीची ढाल बनवून तिच्या समोर उभा राहिलेला असतो. ऋषीचं खूप खूप प्रेम असतं. काहीही करून कमळीला त्याला मिळवायचंच असतं आणि कामिनीला काहीही करून कमळीला मारायचंच असतं. मोठं युद्ध, महायुद्ध सुरू झालेलं असतं. या सगळ्यामध्ये कामिनी असते आणि दुवा बनलेला असतो तो ऋषी. कमळीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं त्याने ठरवलेलंच असतं आणि त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. कमळीची सावली बनून तिच्या मागे मागे असतो. कमळीला काहीही इजा होणार नाही, दुखापत होणार नाही, कोणी घातपात करणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून ऋषी तिच्या मागे मागे असतो. प्रत्येक वेळेला तिला वाचवत असतो, संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतो. सगळं काही ऋषी करत असतो. हे कामिनीला सहन होत नसतं की हा ऋषी प्रत्येक वेळेला हिला का वाचवतोय. कामिनीला कळालं असतं भिकारडी कमळी दुसरी तिसरी कोणी नसून ही खरंच महाजनांची नात आहे. सगळ्या संपत्तीची होणारी एकुलती एक मालकी नाही, भिकारी वगैरे नाही तर कोट्याधीश आहे. कामिनीच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. तिने डायरेक्ट सुपारी दिलेली असते. कमळीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. कामिनी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी डावपीस खेळत असते. ती तोंडावर पडत असते. आत्ता सुद्धा तोंडावर पडणार असते, पण आता साधीसुधी नाही तर पुराव्यानिशी ती तोंडावर पडणार असते. कामिनीने कमळीला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली, हा सगळा डाव रचला, हे सत्य समोर आणलेलं असतं ऋषीने. आता पोलीस म्हणतात की प्रत्येक वेळेला आम्ही ऐकायचो तेव्हा आम्हाला पुरावा नसायचा आणि पुरावा नसल्यामुळे आम्ही कशाकडे लक्षही देत नव्हतो किंवा सिरियसलीही घेत नसतो. आता मात्र कामिनीजी आमच्याकडे पुरावा आहे, त्यामुळे आम्हाला या गोष्टींपर्यंत जायचंय. तळागाळाशी जाऊन या गोष्टींचं नेमकी काय चाललंय काय नाही याचा छडा लावायचा आहे. तेव्हा कामिनीजी आम्ही आता तुम्हाला अटक करतोय आणि आता या अटकेतून तुमची सुटका नाही. कोणाचा तरी जीव घेताय तुम्ही, जीवे मारण्याचा प्रयत्न करताय आणि बाहेर राहून सुद्धा सगळ्यांना त्रासच देताय. त्यापेक्षा जेलमध्ये राहायची आणि खडी फोडायची एवढीच लायकी आहे. त्यासाठी कामिनीला जेलमध्ये टाकलेलं असतं. आता कामिनी जेलमध्ये गेलेली असते ती खडी फोडण्यासाठी. आता मात्र कामिनीकडे बाहेर येण्याचा काहीच चान्स राहिलेला नसतो. हाफ मर्डरची केस लागलेली असते. यापेक्षाही भयानक भयानक तिने कृत्य केलेली असतात. बऱ्याच केसेस तिच्यावर चालू असतात. आता मात्र सगळं काही अवघडच झालेलं असतं. आता करायचं काय. कामिनीने फक्त कमळीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला नसतो, तो त्या कंपनीतून पेपर्स चोरलेले असतात, बँकेमध्ये मोठे मोठे फ्रॉड केलेले असतात, कंपन्या स्वतःच्या नावावर करून घेतलेले असतात. कामिनीने काहीही उद्योगधंदे केलेले असतात. एक नसतं की तिने कारनामा केलेला नसतो, एक चूक तिने केलेली नसते. इतका मोठा गंभीर आरोप तिच्यावर लागलेला असतो की कामिनी जेलमधून येणं अशक्य आहे. कामिनीकडे पैसा असतो, पावर असतं. जरी जेलमध्ये गेली तरी ती काय गप्प बसणार नसते. जेलमध्ये जरी गेली तरी राजनला, अन्नपूर्णा आजीला, कमळीला संपवायचं एवढं तिच्या डोक्यात असतं आणि त्यासाठीच ती अजून सुद्धा प्रयत्न करतच असते. अन्नपूर्णा आजीला असं वाटतं की या कामिनीला तिच्या कर्माची भोगायची संधी मिळाली आहे, तिला भोगू दे. तिला जेलमध्ये गेली ना तिथेच खडी फोडू दे, तिला काय बाहेर काढायची नाही. अन्नपूर्णा आजी अगदी रिलॅक्स असतात. माझी नात मला मिळाली आहे ना. कमळीला मोठ्या मनाने त्यांनी स्वीकारलेलं असतं, माफ केलेलं असतं आणि कमळीच्या नावाने सगळी काही प्रॉपर्टी वगैरे करायची असते. आता मात्र माफ केलेलं असतं आणि कमळी किती प्रेम करते आजीवर, आजोबांवर, राजनवर हे आपल्याला माहितीच आहे. महाजन कुटुंबाची एकोणती एक वारस असते आणि तिला सगळं काही नावावर करून संपत्ती अगदी सिक्युअर करणार असते. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची, ट्रस्टची, सगळ्याची मालकीण होणार असते कमळी. आणि ही जेव्हा बातमी कामिनीच्या कानावर पोहोचते तेव्हा कामिनीची तळपायाच्या मस्तकात जाते. एवढे कारनामे केले तरी त्या पोरीने मला जेलमध्ये टाकलं आणि स्वतः मात्र नामानिराळी राहिली. तिला मारण्याचा प्रयत्न केला, तिच्या आईला किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जिवंत राहिलेच का. आता मात्र ही म्हातारी अन्नपूर्णा एवढी मोठी महत्वाची प्रॉपर्टी या पोरीच्या नावावर करते, हिची लायकी आहे का. आणि या पोरीच्या नावावर जर प्रॉपर्टी करते तर माझ्या अनिकाला काय मिळणार. एवढी मोठी ट्रस्ट, सगळं काही जे आहे ते आता ती कमळीच्या नावावर करणार असते. कमळीला एवढ्या मोठ्या संपत्तीची, प्रॉपर्टीची मालकीण करणार असते. भिकारडी म्हणणारी कमळी एका दिवसात लक्षाधीश होणार असते. हे कामिनीला अजिबात सहन होत नाही. का तर माझ्या अनिका कुठेच नाही आणि सगळं काही मिळणार या कमळीला हे ती सहनच करू शकत नसते. त्यासाठी ती आता प्रयत्न करते आणि जेलमधून सुद्धा ती आता कारनामे करतच असते. आता मात्र कमळीची पूर्ती जिरवायची तिने ठरवलेलंच असतं. एकदा माझा वार चुकला म्हणजे कायमच चुकेल असं नाहीये. मी आता या कमळीला तिची लायकी दाखवणार आणि ही जी प्रॉपर्टी सगळं काही आहे ते कमळीच्या नावावर न करता माझ्या अनिकाच्या नावावर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काय शांत बसत नाही अशी शपथच घेतलेली असते. त्यासाठी नको ते उद्योगधंदे ती करायला लागलेली असते. राजनला, अन्नपूर्णा आजीला, ऋषीला, कमळीला मारण्यासाठी अजून सुद्धा ती डावपेच करत असते आणि जेलमध्ये राहून सुद्धा ती
काहीतरी मोठा प्रकार करणार यात काही शंकाच नाही, याची खात्री सगळ्यांनाच असते. तिने एक खोटा माणूस कमळीच्या घरात पाठवलेला असतो, महाजनांच्या नातलग, कमळीचा नातलग म्हणून, आणि तो असतो कमळीचा शत्रू, नातलग तर नसतोच. सरूचा भाऊ म्हणून तिने पाठवलेला असतो आणि तो कमळीला संपवण्यासाठी महाजनांच्या घरात घुसलेला असतो. कामिनीने जेलमध्ये राहून हे नाटक केलेलं असतं. आता जो माणूस कमळीच्या घरात राहत असतो तो नातेवाईक म्हणून नाही तर कमळीला जीवे मारण्यासाठी त्या घरात आलेला असतो. ऋषी आणि कमळीमध्ये फूट पाडायची जेणेकरून ऋषी आणि कमळीचं लग्न होणार नाही. ऋषी आणि कमळीचं लग्न झालं तर सगळं काही कमळीच्या मनासारखं होणार, प्रॉपर्टी सुद्धा कमळीला मिळणार आणि ऋषीला कमळी मिळणार. प्रॉपर्टी सुद्धा तिथेच राहणार आणि ऋषीची कमळी होणार. माझ्या अनिकाला प्रॉपर्टी सुद्धा नाही आणि ऋषी सुद्धा नाही, हे तिला सहन झालेलं नसतं. त्यासाठी कमळीला मारण्यासाठी तो माणूस तिने डायरेक्ट पाठवलेला असतो आणि आता तो माणूस यांच्या घरात घुसून कमळीला जीवे मारणार असतो, कमळीला कायमचं संपवणार असतो. का तर फक्त ऋषी कमळीशी लग्न करणारे हे तिच्या कानावर पडलेलं असतं. ऋषीने जर कमळीशी लग्न केलं तर सगळं संपणार. माझ्या अनिकाला तिचा नवरा मिळावा म्हणून धडपड केलेली असते, नको नको ते उद्योग केलेली असते. शेवटी माझ्या अनिकाला तिचं प्रेम मिळणारच नाही. अनिकाला जर तिचं प्रेम मिळणार नाहीये तर कमळी तरी का तिचं प्रेम मिळावं नाही, कमळीला सुद्धा तिचं प्रेम मिळू नये यासाठीच ती लढत असते, धडपडत असते. म्हणूनच कामिनीने क्रूर प्रयत्न केलेला असतो, खोटं नातलग बनून त्या घरात आणलेला असतो. आता मात्र कामिनी कमळीला काहीही करून संपवणार का? आणि जर कमळीच मिली तर ऋषी आणि कमळीचं लग्न कसं होणार? आणि सगळी प्रॉपर्टी आहे ती फक्त आणि फक्त माझ्या अनिकाला मिळणार. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जाणार. कमळी तर मरणार, कमळीची सगळी प्रॉपर्टी अनिकाला मिळणार आणि त्यातल्या त्यात ऋषी मजबुरीने अनिकाशी लग्न करणार. मग काय, कामिनी हरून सुद्धा जिंकल्यासारखी होणार आणि प्रॉपर्टी जागच्या जागेवर राहणार. सगळं काही कामिनी जेलमध्ये बसून शांतपणे विचार करत असते आणि ऋषी आणि कमळी जवळ येऊच नाही यासाठी ती प्रयत्न करत असते. तिने हे सगळं काही सापळा रचलेलं असतो आणि तिला हे आणि असंच साध्य करून दाखवायचं असतं. आता मात्र ऋषी आणि कमळीमध्ये किती प्रेम आहे, किती त्यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे आपल्याला माहितीच आहे. ऋषी काहीही केल्या कमळीला सोडायला तयार नसतो. कितीही वाईटपणा येऊ दे, कितीही कारस्थानं करू दे, कितीही गैरसमज पैदा करू दे, ऋषी कमळीला सोडायला तयार नसतो. ऋषीचं खूप खूप प्रेम असतं कमळीवर. काही झालं तरी तो तिला काही सोडणार नसतो. आता मात्र ऋषी आणि कमळी लग्न करू नये यासाठी काहीतरी डोकं लावणार ही कामिनी. असं काहीतरी नयनताराच्या समोर आणून उभं करणार की कामिनी जेलमध्ये असून सुद्धा जिंकणार आणि नयनताराला सांगणार की ऋषीचं आणि कमळीचं लग्न लावून देऊ नको, हे असं असं काहीतरी आहे. इतका त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करणार, इतके गैरसमज पैदा करणार की हे कधीच एकत्र येऊ शकत नाहीये. आणि हे जर कधी एकत्र येऊ शकत नाहीये, बघू आता मित्रांनो, ऋषी आणि कमळीचं लग्न होणार का? महाजनांची सगळे प्रॉपर्टीची एकुलती एक कमळी मालकीन होणार का? हे सगळं जर बघायचं असेल आपल्याला, कमळीचे सगळे अधिकार तिला मिळतात का, तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.